गुड मॉर्निंग मनी माऊ. वाटच बघत राहते कधी दरवाजा उघडला जाईल. हे बघा काय छान बसली खारुताई. वातावरण बघा किती छान आहे. मोकार गारठ आहे. झाडाचे पानं बघ किती हलू राहिले. गुलाबी थंडी म्हणता याला. खाते पिते घरची तुला काय. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सफरीत सरिता चॅनलमध्ये. तर गुड मॉर्निंग सर्वांना. हे बघा आता ही लगेच पोझिशनमध्ये चालली बरं का. आता आपण बाहेर आलो ना, ती लगेच तिच्या जागेवर चालली का मला इथे दूध द्या. जास्तच हुशार होऊन चालली बरं का. थांब आता तुला दूध देते. भरपूर अशी थंडी आहे आणि त्यातल्या त्यात हवा आहे, त्याच्यामुळे भरपूर थंडी वाजते. आणि आपण चुलीवर मस्त गरम पाणी करतोय आंघोळीसाठी आणि चुलीजवळ बसून चहा पिते मी. म्हणजे आपल्याला चुलीचा शेकही लागेल आणि गरम गरम चहा म्हणजे थंडीपासून बचाव होईल. तर चला या चहा प्यायला. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर शुभ सकाळ सर्वांना. आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया. आणि चला आपण आता बाहेरचं आवरून येऊया. भरपूर थंडी आहे. आता परत जाते आणि जर्किन आणते आणि मग जाते. वाटलेलं की थंडी नसेल तर असंच निघालेली बाहेर, पण भरपूर थंडी वाजते तर आता जर्किन घालते आणि मग पुढचं आवरायला जाते. चला तर आपण आता दिवसाची सुरुवात करूया. तर पेपर पण आलेला आहे. हे बघा पेपर बघू आपण. दिव्य मराठी शुक्रवार 24 जानेवारी 2025 आणि सुविचारही आलेला आहे. आपण अंतर्गत दृष्टिकोनातून जे प्राप्त करू त्यातूनच बाहेरचे वास्तव्य बदलेल. हे फ्रंट पेज आहे आणि इकडे पुरवणी. काही सातचा असा पेपर आहे. आणि नेहमीप्रमाणे आपल्या जास्वंदीला छान असं फूल आलेलं आहे. हे बघा मस्त. काल इथे वरती टोकाला आलेलं होतं, आज इकडे आलेले आणि भरपूर अशा कळ्या पण आलेल्या आहे. तर चला आपण आता छान छान बाहेरचं सर्व आवरून घेऊ. इकडचं ची सर्व साफसफाई झाली आपली आणि आपण आता चला जाऊया मध्ये. पेपरही घेतला आहे आणि आता मध्ये जाऊन आता चहा वगैरे पिऊ. एकदा चहा झाला आहे, परत डबल पिऊ. थंडी प्यावं वाटतं आहे आणि जर्किन घालून घेतलं आहे. सकाळी थंडी होती भरपूर, पण नंतर वाटलेलं आता वेळ झाला आहे तर थंडी कमी असेल, पण तसं काही नाही, भरपूर थंडी आहे. आणि हे बघा मस्त कोवळं कोवळं ऊन पण येतं इकडनं. 12 वाजून 5 मिनटं झालेले आहे. पूर्व दिदी आली आहे आणि दादूही स्कूलला जायला निघाला आहे, पण त्याचे पप्पा काय त्याला घ्यायला आलेले नाही. तर आता फोन करून बघतो येत आहे का नाही. नाही तर मग दिदी जाईल मग पुढे. तू का बरोबर थकली जशी पायपे आली. नाटक कंपनी. तू रेडी राहा बरोबर. हे बघा पप्पा विसरून गेले ते प्रतीकला स्कूलमध्ये सोडाय. बाय बाय. काय नुसतंच फिरायचं. लगेच आहे जेवण. असं कराय. बरं बरं. जवळपास 1 वाजला आहे. आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि आपल्याला आता गव्हाचं दळण करायचं आहे. तरी बघा ही माझी आई आहे, पाकडून देते मला आणि मी गहू निवडून घेते. दुपारच्या वेळेमध्ये असे एक्स्ट्राचे कामं करावं लागतं. उन्हाचं ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे असं सावलीला बसलेलं आहे. दादू आला आहे स्कूलमधनं. सुरुवातीला काहीतरी आणलंय. काय आणलंय ते आता मी ना एक दिंडीमध्ये जेवण केलं आणि मग पूर्वाने पाहिलं. पूर्वाने पप्पा मला ते घेऊन या. तू याचं नाव सांग. ते घेऊन या म्हणजे काय ते काय इथं ठेव ठेव. बघ मला मी सांगू नाही. ठेव ना इथं खाली ठेव. 1 मिनिट व्हिडिओ मध्ये पाहून घ्या मित्रांनो. घ्या म्हैसूर पाक. 5:30 वाजले. प्रतीक दादा आता नाश्ता करून खेळायला पण गेलाय आणि आम्ही आता दळण घेऊन चाललोय गव्हाचं. येऊ का नको जाऊ दे, सोबत येत नाही मग. आम्ही आता नाही, फक्त सोबत चालले. घेणार मीच आहे, आणणार जाऊ दे, मी येतच नाही. तू दळण चालली, तू चालली म्हणजे कसलंच क्रेडिट द्यायचं नाही बा. शब्द मागे घेतो. ओके येऊ ना. हो ये. दळण चालली. हां सर.
इकडे पण काम चालू आहे, रस्ते खोदून ठेवले. तर बरेच दिवस हे काम चाललेलं आणि त्याच्यानंतर रस्त्यांची अवस्था एकदम बेकार. पूर्ण गाव खोदून ठेवलेलं आहे. एवढाशे रस्ते कुठलेच चांगले राहू दिलेले नाही. सगळीकडे चालू आहे ना. हां हो ना, सर्वीकडे चालू आहे. पुरे 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 पुढे भरपूर असं गव्हाचं. हां काय भरले? दोन्ही भरली आणि गरम पण होते. गरम गरम पीठ दळून आणलंय. घरी आलो आपण आता. 8-8:30 वाजले आणि आता जेवण करायची वेळ झाली. आणि यांनी बघा आता मॅच सुरू झाली यांची. यांचं रोजचंच झालेलं आहे. यांच्यामुळे मला रोज बाकीचा आवरायला खूप वेळ होऊन जातो. आता इथून पुढे जेवण, नंतर भांडे सर्व. बघा मस्त मजा घेता आणि मला सजा होते. हा तुमच्यामुळे अर्थ आहे, पण मग तुमच्यामुळे बेअर्थ आहे करता तुम्ही. अरे बापरे, याला तर फक्त खेळायला पाहिजे बस. गेला गेला गेला. तू पण खेळते का? मी पप्पांच्या टीम मध्ये. आणि भैया फक्त बॅटिंगच करते. भैया पण आहे बघ. भैया कोणाच टीम मध्ये? प्रतीक्षा. ओ माय गॉड, आउट आहे. आउट आहे का? नाही, ए हळू हळू. इथे टच होऊन गेला ना. मग तुम्ही कोणत्या खुर्चीत बसले? VIP VIP खुर्चीला मध्ये छिद्र का? ओ VIP खुर्चीला साठी ना ती कमोड आहे, कमोड. अरे अरे यांचं काय झालं? पूर्व दीदी पण खेळते आज क्रिकेट वेळात वेळ काढून. आणि बघा इथे बुक आहे तिची, अभ्यास ठेवून दिलाय आणि खेळायचं चाललेलं आहे. तिला पण छान आहे तर खेळतात. काय विचार काय तुमचा? फक्त बसा बर का. हो फक्त बसा. ज्याने यूज करायचे ते काय उठायला तयार नाही, यूज करायला तयार नाही. आउट झाली का? 6 मारले. तर चला आपलं किचन क्लीन करून झालंय, भांडे घासून झालेले. पूर्वाने माझ्यासाठी हँड ग्लोव्ज घेतलेले, पण ते मी रोजच विसरून जाते. एक दिवस घासलेली मी त्याच्याने भांडे, खूप छान निघतात. आणि बऱ्याचदा तुम्ही म्हणजे स्क्रब न वापरता ह्या स्क्रबचा उपयोग करू शकता. एकदम छान क्वालिटीचे मिळालेले, पण ते माझ्या लक्षात राहत नाही. ते भांडे घासायला घेतलं की त्यावेळी पटकन हातात घालायचं लक्षात राहत नाही. अगोदर हात ओले होऊन जातात आणि मग लक्षात येतं. मग असं वाटतं जाऊ द्या आता. तर इथेच व्हिडिओचा एंड करू. दिवसभराचं संपूर्ण रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.